नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. श्रीरामपूर हादरलं. जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या. मुंबईहून हॉटेलमध्ये मुक्कामी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूरमध्ये घडली. आकाश चंद्रशेखर उर्फ शेखर व्यंकटरमण दुबैया वय 34 असं हत्या झालेल्या हॉटेल मालकाचं नाव आहे. श्रीरामपूर शहरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे आज दुपारी ही घटना घडली. या किरकोळ कारणातून घडलेल्या निर्घृण हत्याकांडामुळे श्रीरामपूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफळ सर्व राहणार श्रीरामपूर असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांबरोबर असलेले मुंबईचे दोघे पाहुणे पसार आहेत. श्रीरामपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या मारहाणीत मुख्य आरोपी सूरज जाधव, मयत आकाशचे वडील शेखर दुबैया आणि चुलत भाऊ कुणाल कैलास दुबैया हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबईहून आलेले दोघे जण आज मयत आकाश यांच्या श्रीरामपूरमधील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे मुक्कामी आले होते. मात्र त्यांची हॉटेलच्या रजिस्टरला अधिकृत नोंद झालेली नव्हती. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली, मात्र ऑर्डर मिळण्यास काहीसा उशीर झाला. यावरून मुंबईच्या पाहुण्यांबरोबर नशेत असलेल्या स्थानिक आरोपींनी हॉटेल वेटरशी वाद घातला. त्याला मारहाण केली. हा वाद मिटवण्यासाठी हॉटेल मालक म्हणून आकाश पुढे आला. हल्लेखोरांनी रागात हॉटेलमधील टिपॉय व इतर जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आकाश याला तातडीने श्रीरामपूरमधील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.